वरुथिनी एकादशी 2025 कथा. एकदा नर्मदा नदीच्या काठावर माधांता नावाचा राजा राज्य करत होता. तो खूप मोठा तपस्वी होता. एकेवेळी राजाच्या तपश्चर्या चालू असताना एक जंगली अस्वल राजाचा पाय चावू लागले. राजा तपश्चर्येत इतका तल्लीन झाला होता की अस्वलाने राजाला ओढत जंगलात नेले. तपश्चर्या संपल्यावर राजाने अस्वल पाहिले तेव्हा राजा घाबरला. त्यावेळी त्याने भगवान विष्णूंची जीवन रक्षण करण्याची प्रार्थना केली. त्याची प्रार्थना ऐकून भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी अस्वलाला मारून राजाचे प्राण वाचवले. तोपर्यंत राजाचा पाय अस्वलाने खाऊन टाकला होता, त्यामुळे राजा खूप दुःखी होता. तेव्हा त्या परिस्थितीत विष्णूंनी राजाला वरुथिनी एकादशी व्रत करायला सांगितले. राजाने ते केले आणि त्याने अस्वल अवतार मूर्तीची पूजा केली. त्याने विष्णूंची पूजा केली. या व्रतानंतर राजाचे शरीर पुन्हा सुंदर झाले आणि मृत्यूनंतर त्याला स्वर्गाची प्राप्ती झाली. गर्ग संहिताच्या माधुर्य खंडात अध्याय 8 मध्ये 41 व 42 या श्लोकांमध्ये नारद मुनी राजा बहुलाव बरोबर चर्चा करतात. तेव्हा कृष्ण पक्षातील वरुथिनी एकादशीचे महत्त्व सांगतात. जो मनुष्य शुद्ध भक्तिभावाने वरुथिनी एकादशीचे व्रत करतो तो आपल्या मातृकुळातील 10 पिढ्या, पितृकुळातील 10 पिढ्या, पत्नीच्या कुळातील 10 पिढ्यांचा उद्धार करतो. एवढी विशेष ही एकादशी असते. वरुथिनी म्हणजे सर्व वरांना देण्यासाठी सक्षम आहे. सर्व भौतिक बंधनांना तोडून आध्यात्मिक ज्ञान देते. प्रत्येक मनुष्याच्या मनात कोणती ना कोणती इच्छा असतेच. भौतिक इच्छा सुखांना प्राप्त करण्याची असेल तर शेवटी दुःखात रूपांतर होते. जर इच्छा आध्यात्मिक असेल तर ईश्वर सेवा करण्याची असेल तर व्यक्तीला परमसुख मिळते. भौतिक इच्छा या भौतिक शरीराबरोबरच संपतात. आध्यात्मिक फळे आत्म्याच्या बरोबर कायम राहते, कारण आत्मा अविनाशी व अमर आहे. वरुथिनी एकादशी व्रताने आध्यात्मिक फळ मिळते. एकादशी पौराणिक कथा ऐकूया. जो व्यक्ती पूर्ण भक्तिभावाने व एकाग्रतेने ही कथा ऐकतो त्याला वरुथिनी एकादशी व्रत केल्याचे फळ मिळते. द्वापार युगात जेव्हा भगवान श्रीकृष्णाने पृथ्वीवर अवतार घेतला तेव्हा त्यांच्याबरोबर 5 पांडव होते. 5 पांडवात सर्वश्रेष्ठ युधिष्ठिर होते. त्यांना धर्मराज म्हणत. एके दिवशी युधिष्ठिर आणि श्रीकृष्ण यांच्यात चर्चा चालू होती. युधिष्ठिराने श्रीकृष्णांना विचारले, कृष्ण पक्षातील एकादशी वरुथिनी एकादशी म्हणतात हे मला माहीत आहे, पण या व्रताचे फायदे काय? या व्रताचे महत्त्व काय? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराज, ही अशी एकादशी आहे की या जन्मात व पुढील जन्मातही सौभाग्य प्राप्ती होते. प्रत्येक जन्मात ही एकादशी केल्याने जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून कायमची मुक्ती होऊन मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो. आध्यात्मिक लोकांमध्ये जागा मिळते. ही एकादशी केल्याने माधांता राजाला सुद्धा मुक्ती मिळाली होती. एकेकाळी शिवांकू वंशात महान राजा त्रिशंकू होते. त्याच्या मुलाचे नाव दुदुमाल होते आणि तो पराक्रमी, तेजस्वी व भगवान भक्त होता. परंतु एके दिवशी त्यांना शंकराचा शाप मिळाला, त्यामुळे त्याला कुष्ठरोग झाला. कुष्ठरोग किती भयानक असतो आणि तो बराही होत नाही लवकर. परंतु दुदुमाल राजाला वरुथिनी एकादशीचं महत्त्व समजलं आणि त्याने ती एकादशीचे व्रत नियमपूर्वक केले. या व्रताने त्याचा कुष्ठरोग पूर्ण बरा झाला आणि त्याला परम आध्यात्मिक गती मिळाली. हे व्रत केल्याने 10,000 वर्षाच्या तपश्चर्येचे फळ मिळते. सूर्यग्रहण वेळी कुरुक्षेत्रात 40 किलो सोने दान केल्याचे पुण्य मिळते. हे केवळ श्रद्धा व निष्ठेने हे व्रत केल्याने मिळते. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिरांना दानाविषयी माहिती सांगितली. अश्वदानापेक्षा हत्तीदान, हत्तीदानापेक्षाही श्रेष्ठ भूमिदान, यापेक्षाही श्रेष्ठ तिळदान, यापेक्षाही श्रेष्ठ सुवर्णदान आणि यापेक्षाही श्रेष्ठ अन्नदान आहे. त्यामुळे समस्त पूर्वज देवता व प्राणी प्रसन्न होतात. विद्वान लोक कन्यादानालाही अन्नदान समान मानतात, परंतु श्रीकृष्ण गुप्त रहस्य सांगतात. अन्नदानाला महादान म्हणत असले तरीही अन्नदानापेक्षाही विद्यादान हे श्रेष्ठ असते. सर्वात मोठे दान हे विद्यादान असते. समाजसेवा प्रवृत्ती म्हणजे भगवान व त्यांच्या भगवान बरोबरच्या संबंधीविषयी ज्ञान देणे. म्हणून हजारो लाखो केंद्रांद्वारे भक्तांकडून भगवद्गीता आणि श्रीमान भागवताचे ज्ञानाचे दान देण्यासाठी सेवायज्ञ चालू आहेत. वर्तमानात अनेक लोक त्याचा लाभ घेत आहेत. आपल्या
जीवनाच्या परम लक्ष्याकडे जात आहेत. काही गोष्टी वर्ज्य आहेत या व्रतात. काशाच्या भांड्यात न जेवणे, मसूर डाळ, हिरव्या भाज्या, मटार यांचे सेवन न करणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे, खोटे बोलू नये, कुणाची निंदा करू नये. जो व्यक्ती हे व्रत एकाग्रतेने आणि निष्ठेने करतो त्याला सगळ्यापासून मुक्ती मिळते, आध्यात्मिक लोकप्राप्ती होते. वरुथिनी एकादशीची ही पौराणिक कथा आहे. हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, आर्थिक प्राप्ती होते, सौभाग्य वृद्धी होते, संकटातून मुक्ती होते, निसंतान दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्ती होते. आपल्याला संतान सुखासाठी ही एकादशी व्रत भक्तिभावाने लक्ष्मीनारायणांची पूजा करावी. त्याबरोबरच पूजेवेळी संतान गोपाळ स्तोत्र वाचावे किंवा ऐकावे. तुळस, केळी, मुख्यद्वार, देवघर या ठिकाणी तुपाचे दिवे लावून श्री विष्णूंची आराधना करावी. त्यामुळे श्रीलक्ष्मींची ही कृपा होते.